भैरवनाथ करंजे या दोन संघांमध्ये ही भिडंत पाहायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिम अशी गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेने खातं खोललेलं आहे जवळवाडी या संघास. एक धाव फलकावर लगावली गेलेली आहे. थोडीशी खराब सुरुवात रतन धनावडे याच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं सावरणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा हा मेगा मुकाबला आहे. सेमीफायनल मध्ये ही भिडंत आहे. पुरवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रतन पुन्हा एकदा आपली लय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. रतन धनावडे याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा संदीप मोरे सज्ज आहेत ऑन स्ट्राइक. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संदीप मोरे यांना उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या टोकण्याचं काम, कोणत्याही प्रकारचा रिस्की शॉट त्या ठिकाणी घेऊन दिलेला नाहीये. पुन्हा एकदा रतन धनावडे याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू पाहायला मिळतो. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलकाचा जर विचार केला तर 2 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. चला बॉल द्यायचा आहे. बॉल द्या कृपया. तर 2 धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम खेळ आता रतन धनावडे याचा राहिलेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी राहिलेली आहे. संदीप मोरे पुन्हा एकदा आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांना साथ देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात निलेश शिंदे, जवळवाडी गावची पिस्तूल ज्यांना म्हटलं जातं. रतन याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय घोषित क्षेत्र निवडलं गेलेलं आहे. एका धावेची भर आहे. रतन यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर अशा प्रकारची गोलंदाजी असेल, ही मजबूत स्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. भैरवनाथ करंजे संघाचा हा स्ट्रॉंग पॉइंट आहे. भैरवनाथ करंजे संघाकडे अशा प्रकारचा गोलंदाज आहे ज्याने संदीप मोरे, ज्यांच्याकडे लेजेंड क्रिकेट म्हणून पाहिलं जातं, ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, त्यांना आज बेड्या ठोकलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. रतन धनावडे याचा पुढील चेंडू. हो क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रतन धनावडे आज मन जिंकण्याचं काम त्याने केलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची देखील अचूक साथ त्याला त्या ठिकाणी लाभलेली आहे. 4 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन रतन धनावडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. आता आपण पाहतोय निलेश शिंदे. रिव्हर्स अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. का रिस्क उचलली जाते हे निलेश शिंदे सांगू शकतात. कारण आता रिस्क जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर अशा प्रकारची रिस्क घेतली जाते. पहिला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. परंतु निलेश शिंदेने आज पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट, हालाकी आपण रिव्हर्स खेळण्याचे बादशाह आहोत, आपल्याकडे बादशाही त्याचे आहे, परंतु हा रिस्की शॉट घेण्यामागचं कारण अजूनही त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. ते नक्कीच या ठिकाणी काही कळत नाहीये. परंतु विशाल भिलारे याच्याकडे गोलंदाजीची धुरा आता देण्यात आलेली आहे. दुसऱ्या षटकासाठी
विशाल भिलारे. अवघ्या 5 धावा खर्च केलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फायनलचं तिकीट कन्फर्म करायचं आहे. फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं रतन धनावडे याच्या माध्यमातून. विशाल भिलारे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही मेगा फायनलचा मेगा मुकाबला बाकी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. विशाल यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी संदीप मोरे. हो हो हो, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. एका धावेची भर. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. अजूनही दुहेरी आकडा पार करू शकलेला नाहीये जवळवाडी हा संघ. आता देखील डिफेन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. पुन्हा एकदा निलेश शिंदे यांना स्ट्राईकवर आणण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता काहीसा मोठा फटका पाहायला मिळेल का, कारण निलेश शिंदे हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा जवळवाडी संघाचा पिस्तूल ज्याला म्हटलं जातं, तो आता फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आज भैरवनाथ करंजे संघ पूर्णपणे हावी ठरलेला आहे जवळवाडी या संघाला, कारण दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सलामीला आलेल्या फलंदाजांवर आपला बडगा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता उंच गेला चेंडू. अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या वाक्याबाहेरील चेंडू. हो हो हो, क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. निलेश शिंदे आज यांना स्वस्तामध्ये घरी जावं लागलंय. स्वस्तामध्ये पविलियनची जागा दाखवण्यात आलेली आहे. अवघी 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी मनोज जवळ हा गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आहे. आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घेणं अतिशय खांद्यावर जबाबदारी घेणं आता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही डबल डिजिट पर्यंत जवळवाडी हा संघ पोहोचलेला नाहीये. ते तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मन जवळ इरादे स्पष्ट करून आलेला आहे. पवेलियन मधून सेट होऊन आलेला हा खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कर्णधारी पारी डीजे. अप्रतिमाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र कोणतं निवडलं जात आहे ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. घोषित क्षेत्र निवडलं गेलंय. एका धावेची भर त्या ठिकाणी गंडी जाईल. धाव फलक जाऊन टेपलेला आहे आता 14 या आकड्यावर. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आता सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मनोज जवळ थोडासा आक्रमक पवित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हालाकी आता जर पाहिलं तर जवळवाडी संघाला आक्रमकतेवर सवार होणं अत्यंत गरजेचं आहे. धावा कुठूनही येणं आता जवळवाडी संघासाठी महत्वाचं आहे. रतन हो हो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान दिला गेला चेंडूला. एका धावेची भर त्या ठिकाणी नक्कीच केली गेलेली आहे. रतननी जी सुरुवात करून दिली होती ते नक्कीच या ठिकाणी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न विशालने देखील केलेला आहे. धाव फलकाचा विचार केला तर 14 धावा आता धाव फलकावर 15 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. तर 15 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. 2 षटकं जर आपण पाहिले तर हावी झालेले आहेत भैरवनाथ करंजे या संघाचे गोलंदाज.
आता हात खोलावे लागतील. आता थोड्याशा धावा गोळा करण्याचा प्रयत्न जवळवाडी संघाला करावा लागेल आणि ते नक्कीच या ठिकाणी त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. 15 धावा 2 षटकानंतर. चला मॅचला सुरू करा मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. मेगा फायनलचा मेगा मुकाबला आपली वाट पाहतो. आपल्यातलाच एक संघ मेगा फायनल साठी असणार आहे. हो अप्रतिम अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. लेग बायचा इशारा, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, एका धावेची भर देखील त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. आज जर पाहिलं तर भैरवनाथ करंजे गोलंदाजीसाठी आज नक्कीच या ठिकाणी प्रॉपर कामगिरी पाहायला मिळते. मनोज जवळ पुन्हा एकदा आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत आणि नवीन गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिमाचा फटका आहे, उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक षटकार, अप्रतिम षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. डीजे निहालकडे या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आता जी पकड भैरवनाथ करंजे संघाने जी पकड मजबूत करून ठेवली होती ती थोडीशी आता सैल करण्याचा प्रयत्न या षटकाराने झालेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतलेली आहे. संदीप मोरे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संदीप मोरे काय करतील? संदीप मोरेचे क्लासिक फटके आपल्याला पाहायला मिळतील का? मोठा प्रश्न आता येऊन ठेपलेला. 23 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 9.20 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. हा जो करंट रन रेट आहे त्यामध्ये बढोतरी करणं आता गरजेचं आहे. हो प्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. मिस हिट करताना पाहायला मिळत आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू संदीप मोरे आज यांना अडकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या बॅट मधून आता धावा येणं गरजेचं आहे. बॅटला बॉल लागत नाहीये ते तितकंच महत्वाचं आहे. वैभव याचा पुढील चेंडू आता देखील च्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मला जवळ डेंजर एंड पाहायला मिळतोय परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगलं आय टू आय कॉन्टॅक्ट दोघांचं पाहायला मिळालेलं आहे. धावफलकाचा विचार केला तर 25 धावा आता धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय निवडलाय हा घोषित क्षेत्र आहे. एका धावेची भर, एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 26 या आकड्यावर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 26 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटच्या गोलंदाजाला भैरवनाथ करंजे लगेचच आमंत्रित करा. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. चला लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. श्री धनावडे नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर गणेश धनावडे यांचे सुपुत्र गणेश धनावडे 40+ आणि त्यांचा अनुभव नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. परंतु आपल्या मुलाला देखील एक चांगलं कोचिंग करताना आपल्याला गणेश धनावडे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचा मुलगा श्री धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हो अप्रतिम गोलंदाजी आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. तर श्री धनावडे नक्कीच या ठिकाणी पाहतो थोडीशी खराब सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे परंतु सावरावं लागेल. आता अप्रतिम असा गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली. 1 धाव तर धावून पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी लगबग पाहायला मिळते आणि सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये मनोज धनावडे आता डेंजर एंडला पाहायला मिळत होते परंतु मनोज जवळ अप्रतिम खेळ राहिलेला आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालेली आहे. अप्रतिम आहे. आज धाव प्रत्येक धावांसाठी धाव जवळवाडी संघाची पाहायला मिळते.
हो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. मनोज जवळ डेंजर एंडला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक वेळी मनोज जवळ यांना टार्गेट केलं जात आहे, परंतु मनोज जवळ प्रत्येक वेळी बचाव त्यांचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील त्या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्र निवडलं गेलं. लेग बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 31 धावा धावफलकावर आहेत. 31 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. एखादा तरी मोठा फटका जवळवाडी संघाकडून पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल. उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय डेंजर एंड पाहायला मिळालेला आहे. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. पाहूया काय पंच इशारा देतात, त्याकडे आपलं लक्ष असेल. सर धावा किती घ्यायचे आहेत? हा 3 धावा घ्यायच्या आहेत का? 2 ना, ठीक आहे. तर 2 धावा धावफलकावर त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. 36 उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया क्षेत्र कोणतं आहे. तर घोषित क्षेत्र निवडलं गेलेलं आहे. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक लास्ट बॉल आहे. तर कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. 1 धाव तर धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात येत आहेत का? ओहो, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. याचाच अर्थ एकच धाव आता धाव फलकावर घेतली जाईल आणि एका धावेने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 38 या कड्यावर 39 धावांचं माफक टार्गेट भैरवनाथ करंजे या संघासमोर आहे. लगेच क्षेत्ररक्षणासाठी आपण उतरायचं आहे, कृपया विनंती राहील. चला मॅच लगेचच आपल्याला सुरुवात करायची मित्रांनो. सेमीफायनलचा मेगा मुकाबला आपल्याला खेळवायचा आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. सेकंड सेमीफायनल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. जवळवाडी विरुद्ध भैरवनाथ करंजे या दोन्ही संघांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला मॅचला लगेचच आपण यायचं आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी जवळवाडी संघ आपणास विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मॅचला लगेचच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. अप्रतिम असा हा सामना पाहायला मिळतो. सेकंड सेमीफायनल प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा जवळवाडी संघाने केलेल्या आहेत आणि 39 धावांचं टार्गेट भैरवनाथ करंजे या संघासमोर ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. तोपर्यंत जाऊयात एक सुमधुर संगीत डीजे निहाल. थोडीशी विनंती आहे, आपल्याला मेगा फायनलचा मेगा मुकाबला देखील खेळवायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज भैरवनाथ करंजे संघ आपण सलामीचे फलंदाज लगेच मैदानावर पाठवायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं. सहकार्याची अपेक्षा दोन्ही संघांकडून या ठिकाणी असेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या.
बटनवर करायची फक्त, बटनवर करायची फक्त. चारच खेळवायची पण आपला नाही रे फक्त लाईट वर करायची बाकी काय नाही. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर रतन धनावडे आणि आकाश पार्टे आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय जवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅचला लगेच सुरुवात करून घेणार आहोत. 4 षटकांचा हा सामना आहे आणि उंच गेलेला चेंडू पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती. रतन धनावडे याला माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. जाऊया डीजे निहाळ. मला पावशील का आणि सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. तर मॅच मध्ये या ठिकाणी रंगत आता येऊन ठेपलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अप्रतिम असा खेळ सेकंड सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात. अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी राहिलेली आहे. अजूनही या ठिकाणी खातं खोलता आलेलं नाहीये भैरवनाथ करंजे संघ. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय जवळ अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकासाठी अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 39 धावांचं टार्गेट आहे. पहिली धाव भैरवनाथ करंजे संघाच्या खात्यामध्ये आता जमा झालेली आहे. पहिली धाव आता श्री गणेशा झालेला आहे भैरवनाथ करंजे या संघाचा. अक्षय याचा पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन अक्षयाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि आता देखील डॉट पद्धतीचा चेंडू. एक बाद एक या धाव संख्येवर भैरवनाथ करंजे हा संघ त्या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. अक्षय जवळ याचा पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क नाहीये, हे अतिशय महत्वाचं आहे. रतन धनावडेने जी सुरुवात आपल्या संघासाठी दिली होती ती सुरुवात आता अक्षय जवळ देताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे खूप महत्वाचं आहे. अप्रतिम असा फटका. उंच गेलेला चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. डीजे पवन यांचं देखील अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5000 सबस्क्राईब कडे त्यांची वाटचाल आहे. तर सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. जे जे लोक मॅच ही पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश शिंदे गोलंदाजी मार्कवर आहे. जेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया डीजे निहाळ.
आज ते काम करावं लागणार आहे. माझा भाऊ जो काम करतो भैरवनाथ करंजे या संघासाठी, त्याला आज त्या प्रकारचं काम करावं लागणार आहे. निलेश शिंदे गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. हो हो, अप्रतिम गोलंदाजी आहे. स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. डॉट पद्धतीचा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश शिंदे एक्सिलंट वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंच गेलेला चेंडू कॅच झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतोय. भैरवनाथ फायटर संघ आता अडचणीत सापडलाय. देऊया डीजे यांना संधी. नाही आणि 2 महत्वाचे प्लेयर मागे पाठवण्यामध्ये यश आलंय. अप्रतिम 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 गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायरचा इशारा. डिसिजन त्या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळत आहे. पाहूया काय आता. एक्सिलंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. विकेट किपर त्यांच्या मार्फत नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज चांगलं वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जावळी क्रिकेटमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीप मोरे चांगलं एसटी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. खेळाडू बाद आहे. अप्रतिम एक्सिलंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. शहानिशा केलेली आहे. यूट्यूब चॅनलचं देखील त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अप्रतिम असं वर्क दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये जे अप्रतिम असं वर्क केलेलं आहे ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार आहे. अप्रतिम असं वर्क त्यांचं देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे डिसिजन आहेत त्यासाठी कॅमेरामॅन आणि जे लाईव्ह प्रेक्षेपण आहे ती वाहिनी चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का? अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत परंतु चेंडू जातोय फुटबॉल स्टाईलने घोषित क्षेत्रामध्ये. अवघी 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. +1 रहता है अगर डिसीजन तर नक्कीच या ठिकाणी पंच जरा कृपया या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे सर. 1च धाव या आधीची घेतलेली आहे का 3 धावा? 1च धाव घ्यायची आहे. 1च धाव त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. थोडंसं डिसिजन पेंडिंग मध्ये होतं. तर अवघ्या 6 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू आणि 33 धावांचं आता समीकरण आहे. 12 चेंडू 33 धावा. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. संदीप मोरे गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. अप्रतिमाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डेंजर एंड पाहायला मिळतोय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मिड ऑफचा जे क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. 4 विकेटचं पतन आहे. हो हो हो, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. संदीप मोरे आज चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. निलेश शिंदे देखील एक अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. अक्षयने देखील अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. आज भैरवनाथ करंजे संघाचा कोणताही फलंदाज आज टिकू दिलेला नाहीये.
7 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे. आता बॉलर हवी होताना पाहायला मिळत आहेत. या आधी जर आपण पाहिलं तर फलंदाजी चांगली चालली होती. पुढे मारण्याचा प्रयत्न, एक्सिलेंट वर्क त्या ठिकाणी यष्टांच्या मागे पाहायला मिळत आहे. निलेश शिंदे अप्रतिम यष्टीरक्षणाचं काम यष्टांच्या मागे. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावर आहेत. DJ निहाल या 7 धावा धाव फलकावर आहेत. अप्रतिम असा खेळ त्या ठिकाणी चाललेला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक्सिलेंट वर्क नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. जवळवाडी संघाचे गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या माळीचे मणी गळावे तसे विकेट सोड विकेटचे पतन होताना भैरवनाथ करंजे संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. ओम श्री धनावडे उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. एका धावेवर समाधान मानण्यात आलंय. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 8 या आकड्यावर 8 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आकाश आता आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा हा फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. मनोज जवळ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. चांगला बॅकअप देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. 9 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. मनोज जवळ चेंडू खाली येतोय. काय पाहतोय मनोज जवळ. आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर झेल घेणं अपेक्षित होतं. झेल घ्यावी लागेल. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केलेली आहे. एका धावेच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 10 टीव्ही स्क्रीनवर आपण मनोज जवळ यांना पाहत आहे. परंतु मनोज जवळने ही झेल घेणं अपेक्षित होतं. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आता गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. हो डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 29 धावा करायच्या आहेत. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. अजूनही 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. 4 चेंडू 28 धावांची आता गरज आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आहे. आज हावी झालेले आहेत गोलंदाज जवळवाडी संघाचे. गोलंदाजी आज अप्रतिम अशी गोलंदाजी जवळवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सचिन ओहो उंच गेलेला चेंडू आणि अप्रतिम कसा तरी षटकार त्या ठिकाणी जात होता. परंतु तो देखील अडवलेला आहे. अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी राहिलेली आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 13 या आकड्यावर. पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असणार आणि अवघ्या 13 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळवाडी अप्रतिम कामगिरी. फुल टॉस चेंडू त्यावर देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. फायनलचं तिकीट प्रवेश केलेला आहे जवळवाडी या संघाने.
मेगा फायनलचा मेगा मुकाबला या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय निलेश शिंदे. अप्रतिम कामगिरी, अवघी 1 धाव आणि महत्वाच्या 3 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश शिंदे या ठिकाणी ठरतोय. मॅच समरी आपण त्या ठिकाणी पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर, जे लाईव्ह प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी मनोज जवळची 17 धावांची नॉट आउट पारी आपल्याला पाहायला मिळाली. संदीप मोरे यांची 17 धावांची पारी पाहायला मिळाली, परंतु त्याचं प्रत्युत्तर अवघ्या 13 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावण्यामध्ये भैरवनाथकरांचा संघ पाहायला मिळालेला. तर मेगा फायनलचा मेगा मुकाबला काहीच नाही. तर आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश शिंदे ठरतोय. कृपया आपण या ठिकाणी या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मेगा फायनलचा मेगा मुकाबला आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बीसीसी करंजे विरुद्ध बीसीसी जवळवाडी या 2 संघांमध्ये ही भिडंत आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस घेतला जातोय फायनलचा मेगा फायनलचा टॉस. चला मॅच ला लगेच आपण या ठिकाणी चला दोन्ही कर्णधार जरा 1 मिनिट या ठिकाणी यायचं आहे. एक फोटो सेशन घेतलं जाईल. रणजित पवार कृपया ट्रॉफी सोबत एक फोटो घेतला जाईल. त्यानंतर लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. वेळेचे बंधन आहे त्या कारणाने आपण प्रोग्राम पोस्टपोन केलेला आहे, परंतु दोन्ही कर्णधारांना विनंती आहे जे प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे त्याबरोबर आपला फोटो सेशन केला जाईल, फोटो काढला जाईल. मनोज जवळ कृपया सहकार्य करा या लवकर. तर हायलाइट्स आपण या ठिकाणी पाहू शकता. ज्या ज्या लोकांनी ही मॅच मिस केलेली आहे त्या लोकांसाठी पर्वणी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम असं वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालेला. हायलाइट या मॅचची आपण पाहत आहात ASC लाईव्ह, ज्यांचं अप्रतिम वर्क या ठिकाणी राहिलेलं आहे. आज मन जिंकण्याचं काम या ASC लाईव्हने देखील केलेलं आहे. अप्रतिम काम कॅमेरामॅन रियाज आणि पवन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर प्रोप्रायटर संतोष गुप्ता हे देखील आमच्याशी जोडलेले आहेत. त्यांनी देखील आणि ऑनलाईन स्कोरर विनय यांनी देखील एक्सिलेंट वर्क या ठिकाणी आपल्याला त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. अशा प्रकारचे साथीदार जर आपल्याला असतील, कुठल्याही कॉमेंटेटरला अशा प्रकारची साथ जर असेल तर नक्कीच या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व आणि एक चांगलं गुण